सुंदर असे शिल्प दिसत आहेत. तर याची थोडी आपण माहिती घेऊया. चौकोनात एक स्त्री आहे व ती वस्तू देताना दाखवली आहे. तर दुसऱ्या चौकोनात एक साधू आपल्या एका हाताने एक वस्तू घेत आहे, तर दुसरा हात कुबडीवर ठेवला आहे व त्याच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. 3 नंबरच्या चौकोनात गुरुबंधू गोरखनाथ आहे, तर 4थ्या नंबरच्या खिडकीमध्ये ध्यानस्थ चौरंगीनाथाची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हात पाय खांद्याजवळ आणि पायाजवळ वेगळे दाखवले आहेत. 5व्या चौकोनात ते साधू पेटी उघडत किंवा बंद करत असावे, तर 6व्या चौकोनात पुरुषाच्या हातात पळी व एका हातात पात्र दिसत आहे. तसेच उजव्या बाजूला पाहिले असता पहिल्या चौकोनात एखादी वस्तू घेऊन वाजवत आहेत असं दिसत आहे. दुसऱ्या चौकोनात व्याख्यान मुद्रेतील साधू दाखवलेले आहेत. त्याच्या वरच्या चौकोनात एक योगी चिमट्याने त्या कुंडातील वस्तू उचलत आहेत, तर दुसऱ्या चौकोनात एक साधूच्या हातात काहीतरी सामग्री दिसत आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात एक स्त्री व दुसऱ्या चौकोनात एक सिद्ध त्यांच्यातील संवाद ऐकताना व एकमेकांवर संवाद करतानाचे चित्र दाखवले आहे.